विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी, एस टेस्ट, एएसए टेस्ट, एसएएस टेस्ट, हायपोटेनियस साईड टेस्ट, एएएस टेस्ट. ह्या ज्या टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी पाहिल्या दॅट सेव्ह आवर टाइम. तुमचा तर टाइम सेव्ह करतात की दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी तुम्हाला त्याचे 6 एलिमेंट कॉन्ग्रुएंट दाखवणं गरजेचं असतं. 3 sides and 3 corresponding angles. If 3 sides and 3 angles of one triangle are congruent to 3 sides and 3 corresponding angles of the other triangle, then that two triangles are congruent triangle. एका त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 3 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 3 कोणाशी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. एकरूप म्हणजे ते तंतोतंत जुळतात. आणि मग प्रत्येक वेळेस तुम्हाला 6 एलिमेंट कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी खूप वेळ जातो. म्हणून तुमचा वेळ वाचवण्यासाठी मानवाने अनेक आकृत्यांचा अभ्यास केला आणि त्यांना असं आढळलं की त्या 6 घटकांपैकी फक्त 3 घटक तुम्ही जर एका क्रमाने घेतले, विशिष्ट क्रमाने, आणि ते जर एकरूप असतील तर उरलेले घटक ऑटोमॅटिकलीच एकरूपच येतात. त्याच्यात बदल होत नाही आणि ते दोन त्रिकोण एकरूप होतात. नाहीतर तुम्ही म्हणले एका त्रिकोणाचे निस्ते 3 कोण एकरूप आहेत आणि दुसऱ्याचे 3, ते दोन्ही त्रिकोण एकमेकांवर तंतोतंत होणार नाही. त्याचे एक्झाम्पल म्हणजे हे इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलचे तिन्ही कोण 60-60 मापाचे असतात. तिन्ही कोण जर 60-60 आणि याचे पण 60 मापाचे, हे तिन्ही बाजू समान, तिन्ही बाजू समान. आणि तुम्ही जर हा याच्यावर जुळवला तर जुळणार नाही. कोण समान आहेत म्हणजे नुसते कोण समान असून दोन त्रिकोण एकरूप होत नाही. त्यासाठी आपल्याकडं आपण 3 एलिमेंट जे आहेत ते क्रमाने घेतले आणि त्या टेस्ट आहेत आपल्याकडे. पहिली टेस्ट एस टेस्ट, म्हणजे एकाच्या 3 बाजू आणि दुसऱ्याच्या 3 बाजू जर समान असतील तर ते दोन त्रिकोण, म्हणजे ही जेवढी तेवढीच ही असेल, ही जेवढी तेवढीच ही असेल, ही जेवढी तेवढीच असेल तरच हे कॉन्ग्रुएंट होणार. म्हणजे अँगल ऑटोमॅटिकली कॉन्ग्रुएंट, अँगल मोजण्याची गरज नाही. तसेच दुसरी टेस्ट आहे एसएएस टेस्ट, म्हणजे साईड अँगल आणि साईड, दोन साईड आणि त्यांच्यामधला अँगल कॉन्ग्रुएंट असेल तरी सुद्धा दोन उरलेले हे जे घटक आहेत बाकीचे हे ऑटोमॅटिकली एकरूप असणार, ते होणारच. एवढे जर एकरूप असतील तर उरलेले तिन्हीची तिन्ही पण एकरूप होणार. त्याच्यानंतरचे आहे एएसए टेस्ट, म्हणजे दोन अँगल आणि त्यांच्यामधली साईड कॉन्ग्रुएंट असेल तरी सुद्धा ते दोन त्रिकोण एकरूप होणार. त्याच्यानंतर आहे तुमची एएस टेस्ट आणि हायपोटेनियस साईड टेस्ट. अशा आपल्याकडे कॉन्ग्रुएन्सीच्या 5 टेस्ट आहेत. मग तुम्हाला जर म्हटलं मी हे दोन त्रिकोण एकरूप आहेत का, तर तुम्ही पाहू शकता हा कोण हा समान, ही बाजू समान, म्हणजे दोन कोणाने त्यांनी समाविष्ट केलेली बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाने समाविष्ट केलेल्या बाजूशी एकरूप, म्हणून दोन त्रिकोण एकरूप. म्हणून तुम्ही इथे लिहू शकता सपोज हा एबीसी त्रिकोण आणि हा पीक्यूआर, आणि तुम्हाला विचारलं स्टेट वेदर दे गिवन टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट and if they are congruent by which test they are congruent and write the one-to-one correspondence. हे कोणत्या कसोटीनुसार कॉन्ग्रुएंट होतील तर ट्रायंगल एबीसी कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पीक्यूआर, आणि इथे लिहायचं बाय ह्या दोन अँगल आणि मधली साइड म्हणजे एएसए टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी, आणि करस्पॉन्डन्स घेतात आहे असंच एबीसी करस्पॉन्डन्स पीक्यूआर. म्हणजे ए तुम्हाला ठेवावं लागणार पी वर, बी ठेवावं लागणार क्यू वर, सी ठेवावं लागणार आर वर, तरच ते तंतोतंत जुळणार, अदरवाईज जुळणार नाही. मग असं प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये तुम्हाला काही फिगर्स दिलेत आणि त्यांनी विचारले बाय विच टेस्ट द गिव्हन टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. कोणत्या कसोटीनुसार दिलेले दोन त्रिकोण कॉन्ग्रुएंट आहेत असा तुम्हाला प्रश्न विचारला. मग आता मी तुम्हाला फिगर काढून दाखवतो. तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये दिलाय क्वेश्चन नंबर 1. ह्या 4 पेअर्स दिले तुम्हाला. ह्या 2 पेअर्स कॉन्ग्रुएंट ट्रायंगल असणार, 2 ट्रायंगल असणार. एक सिंगल ट्रायंगल कॉन्ग्रुएंट नसतो. हा याच्याशी कॉन्ग्रुएंट म्हणजे हा याच्याशी तंतोतंत जुळणार का नाही हे तुम्हाला सांगायचंय. तुम्हाला हे इथं मार्किंग दाखवलंय. हे आयडेंटिकल मार्क्स टेल दॅट टू पार्ट्स आर कॉन्ग्रुएंट. ही सिंगल लाईन, हे सिंगल मार्किंग सांगतं की हे दोन्ही बाजू समान आहेत. हे डबल मार्किंग सांगतं ह्या दोन बाजू समान. तर हे त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार कॉन्ग्रुएंट आहेत, एकरूप आहेत ते सांगायचे तुम्हाला. मग तुम्हाला जर विचारलं आर दिस टू ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट, तर ते आहेतच कॉन्ग्रुएंट, पण कोणत्या कसोटीनुसार, तर ट्रायंगल एबीसी कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पीक्यूआर बाय फक्त याच्या 3 साइड, याच्या 3 साइडची कॉन्ग्रुएंट बघा, ही हिच्याशी कॉन्ग्रुएंट, ही हिच्याशी, ही हिच्याशी,
म्हणजे बाय यस 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 साईड 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 टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होणार. आता तुम्हाला जर विचारलं हे बघा हा गोल आणि हा गोल सारखा म्हणजे हा कोण याच्याशी एकरूप, हे डबल डबल मार्किंग म्हणजे ही बाजू याच्याशी एकरूप आणि हा कोण याच्याशी, म्हणजेच हे ट्रायंगल पी क्यू आर कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल एस यू टी. मी मुद्दाम नाव कसं घेते बा, पी क्यू आर हे गोल नंतर हा रिकामा अँगल, मग हा गोल नंतर हा रिकामा, म्हणून मी असं घेतलंय. तुम्ही जर एस टी यू घेतला आणि तुम्ही म्हणले एस टी यू आणि असाच याच्यावरती ठेवला, ह्या संगतीनुसार हे कॉन्ग्रुएंट नाही. तुम्ही जर याला असाच उचलून असा ठेवला तर हे जुळणार नाही. कारण का, हा असा उचलून इथे ठेवला तर हा कोण याच्यावर जाईल, हा आणि याला सारखं मार्किंग नाही, मार्किंग याला आहे. मग हे जुळण्यासाठी काय करावं लागेल, याला असा उचलून असा फिरवावा लागेल, म्हणजे असा होता तो असा करावा लागेल, म्हणजे ही बाजू बरोबर इकडे जाईल आणि हा कोण याच्यावर येईल. असा फिरवल्यामुळे हा कोण इकडे फिरेल आणि किंवा याला इकडून असा टाकावा लागेल, तर म्हणजे ही बाजू याच्यावर येईल, हा कोण याच्यावर येईल, ही बाजू याच्यावर येईल. मग ही आहेत कॉन्ग्रुएंट पण त्यानुसार अँगल साईड अँगल म्हणजे ए एस ए टेस्ट नुसार. एसे टेस्ट नुसार हे कॉन्ग्रुएंट होणार. आणि मग तुम्हाला याच्यात जर संगती विचारली तर येणार पी क्यू आर 1-to-1 करस्पॉन्डन्स एस यू टी. तुम्ही इकडे एस टी यू नावले, आपण कोणत्या संगतीनुसार म्हणजे कोणता बाजू कोणावर ठेवावा लागणार, तर बरोबर हे संगतीनुसारच त्यांची जुळणी होईल, त्याशिवाय जुळणार नाही. आता हे दोन ट्रायंगल पाहिले तर हे राईट अँगल आहेत, म्हणजे याच्यात हायपोटेनियस साईड टेस्ट वापरते, म्हणजे हायपोटेनियस कॉन्ग्रुएंट आहेत का बघा. 90 कोणासमोरची बाजू हायपोटेनियस समान आहेत, एक बाजू समान, म्हणजे ट्रायंगल एल एम एन कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी टी आर बाय हायपोटेनियस साईड टेस्ट. हायपोटेनियस आणि ही साईड याच्या हायपोटेनियस आणि साईडशी कॉन्ग्रुएंट, म्हणून कर्ण आणि भुजा एकरूप, म्हणून हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप होतात. याला कर्णभुजा कसोटी म्हणतात, याला कोण बाजू कोण कोबाको कसोटी म्हणतात, याला बाजू 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 बाबा कसोटी म्हणतात. आणि याला तुम्ही जर पाहिले तर याच्यामध्ये एक तुम्हाला अँगल दिलेला आहे, हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट, म्हणजे ही बाजू याच्याशी, हा कोण याच्याशी, ही बाजू याच्याशी, म्हणजे ही साईड हा अँगल आणि ही साईड, म्हणजे एस एस टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल एक्स वाय झेड कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल एल एम एन बाय एस ए एस टेस्ट. मग तुम्हाला असं फक्त एक मार्क साठी टेस्ट लिहिण्यासाठी येते की हे दोन त्रिकोण कोणत्या टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट आहेत. मग तुम्ही म्हणता हे झाले एस 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 टेस्ट नुसार, मग बाकीचे याचे एलिमेंट इथं एस 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 म्हणजे तीन बाजू गेल्या, मग उरलेले त्याला रिमेनिंग एलिमेंट म्हणतात, उरलेले घटक. मग उरलेले घटक कोण, तर उरलेले घटकामध्ये येणार हा सगळे तिन्ही कोण, अँगल ए कॉन्ग्रुएंट होणार अँगल पी, अँगल बी कॉन्ग्रुएंट होणार अँगल क्यू, अँगल सी कॉन्ग्रुएंट होणार अँगल आर. मग अशा प्रकारे तीन कोण आणि उरलेले तीन कोण एकरूप होतात, याला म्हणतात रिमेनिंग एलिमेंट्स, उरलेले घटक. मग याचे उरलेले घटक काय, हे जे खुणावाले आहेत ते सोडून द्यायचे, म्हणजे उरले हा अँगल एल, अँगल पी, अँगल एन, अँगल आर, साईड एम एन आणि साईड टी आर, हे कॉन्ग्रुएंट होणार. तुम्हाला असा पण प्रश्न येतो, स्टेट बाय विच टेस्ट द गिवन टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड राईट द रिमेनिंग एलिमेंट्स. मग तुम्ही सांगणार ट्रायंगल एबीसी कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी क्यू आर बाय एस 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 टेस्ट, हे एस 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 टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट. आणि मग रिमेनिंग एलिमेंट्स म्हणून तुम्ही लिहिणार हे उरलेले घटक. तीन बाजू इथे गेल्या कसोटीसाठी, तीन हे घटक कसोटी वापरले आपण, आणि उरलेले घटक जे राहतात ते रिमेनिंग मध्ये लिहून टाकायचे. मग तीन बाजू गेल्या म्हणजे तीन कोण उरले, म्हणून तीन हे उरलेले कोण. आता इथं काय गेलं, तुमचे दोन अँगल आणि एक बाजू गेली, म्हणजे राहिले काय, एक अँगल आणि दोन बाजू. इथे एक साइड गेली म्हणजे राहिले याच्या दोन साइड, पी क्यू साइड राहिली एस यू, क्यू आर टी यू आणि अँगल क्यू अँगल यू, असे हे रिमेनिंग एलिमेंट्स म्हणतात. मग आता त्याच्यावरच आपण एक पुढचं गणित सॉल्व्ह करू. रिमेनिंग एलिमेंट्स कसे लिहायचे ते, तुम्हाला पुस्तकामध्ये क्वेश्चन नंबर 2 दिलाय की फ्रॉम गिवन पेअर ऑफ टू ट्रायंगल्स राईट द टू ट्रायंगल बाय विच स्टेज दे आर कॉन्ग्रुएंट अँड ऑल्सो राईट देअर रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स.
मग तुम्हाला डायरेक्टली आता याच्यामध्ये तर उत्तर दिलंय, फक्त ह्या फिलिंग द ब्लँक्स कम्प्लीट करायचे. हे ऍक्टिव्हिटी झाली तुमची कृती, की हे दिलेल्या रिकाम्या जागा तुम्ही आकृतीचं निरीक्षण करून लिहायचे. तुम्हाला सांगितलं ह्या दोन ट्रायंगलमध्ये असं आहे की ही आणि ही पार्ट आयडेंटिकल मार्क्स, म्हणजे हे दोन्ही पार्ट कॉन्ग्रुएंट आहेत, पीटी आणि टीएस हे दिलेलं आहे. पुन्हा हे दोन्ही अँगल पण कॉन्ग्रुएंट आहे, हा कोन आणि हा कोन, कारण तुम्हाला माहिती आहे हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत म्हणून ते कॉन्ग्रुएंट आहेत. हे आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आणि हे दिलेले आहेत बाजू. नंतर ही आणि ही सारखी मार्किंग सांगते की ह्या दोन बाजू एकरूप, म्हणजे ह्या दोन त्रिकोणामध्ये काय आहे, ही साईड हा अँगल आणि ही साईड याच्या, ही साईड अँगल साईडशी, म्हणजे ही बाजू याच्याशी, हा कोन याच्याशी, ही बाजू याच्याशी एकरूप, म्हणून हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट येणार. कोणत्या टेस्टनुसार, पी टी क्यू आणि एस टी आर हे दोन्ही कॉन्ग्रुएंट होणार साईड अँगल साईड टेस्टनुसार, एस ए एस टेस्टनुसार. याच्यासाठी हाफ मार्क झाला तुमचा. आता हे तीन पार्ट सोडून उरलेले पार्ट इकडे द्यायचे आपल्याला. मग उरलं कोण, टीपीक्यू अँगल. टीपीक्यू म्हणजे हा कोन, मग याच्याशी संगत हा नाही येणार, कारण टीपी ही डबल मार्किंग इकडे आहे म्हणून हा टी एस आर येईल. म्हणून इथे अँगल लिहिताना इकडे बरेच जण म्हणतील हा वरती म्हणजे याच्याशी हा जुळेल, असं नाही. याला इथून तोडून ही बाजू उलटी करून ही बाजू याच्यावर ठेवावं लागेल, तरच तो जुळणार, तसा जुळणार नाही. आणि म्हणजे थोडक्यात असा करावा लागेल त्याला उलट वरती, म्हणून इथे अँगल टी एस आर. नंतर टी आर एस. टी आर एस म्हणजे हा कोन आणि कोणता कोण येईल एकरूप, तर हा कोन आणि हा नाही येणार, हा येईल. हा ही बाजू दिसते ही सिंगल, म्हणून याचं नाव येणार तुमचं टी आर एस आहे, तर तो येणार अँगल टी क्यू पी. आणि हे दोन कोण झाले उरलेले म्हणून, आणि बाजू एक उरली ही पीक्यू बाजू आणि ही उरणार आर एस, म्हणून इथं पीक्यू आणि सेगमेंट येणार आर एस. आणि याला कारण काय म्हणतात माहितीये का, हे उरलेले घटक याला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. हे दोन एकरूप त्रिकोण आहेत म्हणून त्याचे उरलेले घटक. करस्पॉन्डिंग म्हणजे संगत घटक, एकरूप त्रिकोणाचे संगत घटक म्हणतात त्याला. लॉंग फॉर्म आहे करस्पॉन्डिंग, सी फॉर करस्पॉन्डिंग, ए फॉर अँगल आणि सी फॉर कॉन्ग्रुएंट आणि टी फॉर ट्रायंगल, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि साईड असेल तर त्याला लिहितात करस्पॉन्डिंग, ए ऐवजी एस लिहायचा, अँगल आणि इथे एस, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूप आहेत ह्या तीन घटकानुसार, म्हणून त्याचे हे उरलेले संगत घटक सुद्धा एकरूप होतात, त्याला लिहितात सी एस. तुम्हाला इथून पुढे 10वीला सुद्धा हा शॉर्ट फॉर्म वापरायचा आहे. पूर्ण स्टेटमेंट नाही लिहिलं तरी चालेल, डायरेक्टली तुम्हाला त्यांनी 10वीला सुद्धा हे शॉर्ट फॉर्म लिहिण्याची मुभा दिलेली आहे. सी एस सी टी, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि सिमिलर मध्ये तुम्हाला 10वीला गेल्यानंतर आहे, तिथं फक्त सी ऐवजी एस येतो, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल असा पण एक येतो, सी एस एस टी. हा 10वीला आहे तुम्हाला सिमिलॅरिटी प्रकरणामध्ये. आता 9वीला तुम्ही लक्षात घ्या आहे, तुम्हाला पुढच्या प्रकरणात पण एक सिमिलॅरिटी आहे, सिमिलर ट्रायंगल. तर सी आणि एस मध्ये पण फरक नीट लक्षात घ्या. तर हे उरलेले घटक म्हणून होतात, म्हणून त्यांना हे शॉर्ट फॉर्म वापरा. पुस्तकामध्ये याचा पूर्ण मिनिंग तुम्हाला दिलेला आहे, तो पण पहा. मग अशा प्रकारे हे 2 नंबरचं क्वेश्चन 2 मधलं आपण 2 नंबरचं गणित सोडवलेलं. 1 नंबरचं गणित तुम्ही सोडवायचं, ऍक्टिव्हिटी टाईपच हे 4 रिकाम्या जागा तुम्ही तिथे कंप्लीट करायचे. आता यानंतरचा आपण क्वेश्चन पाहणार आहोत, क्वेश्चन नंबर 4. तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 दिलाय, राईट द 2 ट्रायंगल बाय विच टेस्ट दॅट 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड राईट द रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स. असा एक प्रश्न विचारला. तुम्हाला याच्यामध्ये असं सांगितलंय की हे आयडेंटिकल मार्क्स मी तुम्हाला अगोदर सांगितले, त्रिकोणामध्ये हे सारखे चिन्ह सांगतात ते 2 पार्ट कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे ते एकमेकांवरती ठेवले तर तंतोतंत जुळणार. मग तुम्हाला विचारलं याच्यात 2 त्रिकोण, काहींना 2 त्रिकोणच करणार, अनेक त्रिकोण आहेत. ह्या कॉर्नर मध्ये पण त्रिकोण दिसतो पण इथे नाव नाही दिलं, मग हा आपले 2च मेन त्रिकोण घ्यायचे. आता एल एम एन हा आणि इकडच्या बाजूचा पी एन एम, हे 2 त्रिकोण कॉन्ग्रुएंट आहेत का ते पाहायचं. तुम्ही जर ऑब्झर्व केला तर इकडच्या त्रिकोणाची ही आणि ही मार्किंग सांगते एल एम आणि पी एन बाजू समान आहेत, ही एल एन आणि पी एम बाजू समान आहेत, हे डबल डबल मार्किंग सांगतात. आता ही मार्किंग टोटल बाजूला आहे, आणि ही बाजू पाहिली तर याला पण येते आणि इकडच्याला, म्हणजे ही कॉमन बाजू म्हणजे ती दोघांची कॉन्ग्रुएंट. तुम्ही जरी याला सेपरेट काढला आणि ही एम एन बाजू इकडे पण जाणार इकडे पण जाणार,
म्हणजे याच्या तीन बाजूशी कॉन्ग्रुएंट, म्हणजे दॅट टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय यस 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 टेस्ट. साइड 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 हे दोन त्रिकोण जर पाहिले तुम्ही तर तीन बाजू एकाच्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूशी एकरूप, ही बाजू याच्याशी एकरूप, ही बाजू याच्याशी, ही दोघांनाही समान. ज्यावेळेस एक बाजू दोघांमध्ये असते त्यावेळेस तिला म्हणायचं कॉमन साइड. ती कॉमन म्हणजे सामायिक भुजा, ती एकरूपच असते. म्हणून हे दोन ट्रायंगल तुम्हाला असं लिहिता येईल, इन ट्रायंगल एलएमएन अँड ट्रायंगल पीएनएम. कोणते पार्ट कॉन्ग्रुएंट ते लिहून टाका. सेगमेंट एलएम कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पीएन, आणि याला म्हणा गिवन दिलेला आहे तुम्हाला सेगमेंट एलएन कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पीएम, याला पण लिहून टाका गिवन. हे दोन्ही पार्ट दिलेत, हा आणि हा कॉन्ग्रुएंट दिलेला आहे सारखे मार्किंग मुळे, हे दोन्ही सारखे मार्किंग म्हणून कॉन्ग्रुएंट. आणि ही जी बाजू आहे सेगमेंट एमएन कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एनएम. आता याचं नाव असं वाचलं तर एमएन येणार आणि याचं नाव असं वाचलं तर एनएम, म्हणून इथं एमएन लिहा, इथं एनएम, आणि तिला म्हणा कॉमन साइड. कारण सेगमेंट इकडून मोजली काय आणि इकडून मोजली काय दोघांचं माप समान भरणार, म्हणून एमएन आणि एनएम हे एकाच सेगमेंटचे दोन नाव आहेत, म्हणून याला म्हणायचं कॉमन साइड्स. मग झाले दोन त्रिकोणामध्ये तीन घटक एकरूप. याचे हे तीन घटक, याचे हे तीन घटक, याचे तीन घटक म्हणजे हे तीन बाजू आहेत, याच्या तीन बाजूशी कॉन्ग्रुएंट, म्हणून ट्रायंगल एलएमएन कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पीएनएम बाय यस 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 टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट. मग आता राहिलेले तुम्हाला रिमेनिंग एलिमेंट्स द्यायचे आहेत. रिमेनिंग एलिमेंट्स मग हे रिमेनिंग एलिमेंट्स लिहिताना तुम्हाला आता तीन बाजू इथे गेल्या म्हणजे कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी आपल्याला तीन बाजू गेल्या म्हणजे राहिले याचे तीन कोण. मग आता तीन कोण लिहून टाका. हा एल कोण कोणाशी कॉन्ग्रुएंट येईल, अँगल एल कॉन्ग्रुएंट टू अँगल येणार पी. अँगल एल एम एन, नुसता एम लिहू नका, एम म्हणजे हा पण होईल, हा पण होईल आणि हा मोठा पण होईल, म्हणून एल एम एन घ्या कॉन्ग्रुएंट टू अँगल पी एन एम. आणि यांना तिघांना एकच कारण द्यायचं आणि अजून एक राहिला हा अँगल, अँगल एल एन एम कॉन्ग्रुएंट टू अँगल पी एम एन. आणि तिघांना एकच कारण करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल सीएसीटी म्हणजे एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. हे दोन त्रिकोण एकरूप झाले बाजू 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 कसोटीनुसार, म्हणजे तीन बाजू एकरूप म्हणून दोन त्रिकोण एकरूप, म्हणून त्याचे उरलेले घटक सुद्धा एकरूप, उरले तीन कोण. ह्याच प्रकारे तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करायचा आहे. ती फिगर पाहिजे, ते कोणत्या कसोटीनुसार कॉन्ग्रुएंट राहते एलिमेंट लिहा, त्याची टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी लिहा आणि त्याचे उरलेले घटक लिहून टाका, रिमेनिंग एलिमेंट्स लिहून टाका. तर ह्या प्रकारे तुम्ही क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये सुद्धा तुम्हाला होमवर्क बघा. होमवर्क आहे क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला क्वेश्चन आणि हा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 4 आपण सॉल्व केला आणि असाच आहे क्वेश्चन नंबर 5. तर तुम्हाला क्वेश्चन नंबर आपण 5 सॉल्व करू. तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 मध्ये ही फिगर दिली की ऑब्झर्व द फिगर. In the given figure, segment AB congruent to segment BC, segment AD congruent to segment CD, then prove that triangle ABD congruent to triangle CBD. आणि तुम्हाला राईट द रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स विचारलेच नाही. मग नाही लिहिले तरी चालतील आणि विचारले तर प्रॅक्टिस म्हणून तुम्ही लिहू पण शकता. मग तुम्ही जर ऑब्झर्व केले हे दोन ट्रायंगल तुम्हाला कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचे. कॉन्ग्रुएंट कशानुसार, तर तुम्ही जर आकृतीमध्ये पाहिले तर ही साइड याच्याशी कॉन्ग्रुएंट, ही साइड याच्याशी, मधली बाजू कॉमन, म्हणजे याच्या तीन साइड कॉमन साइड ऑलवेज कॉन्ग्रुएंट असते. याच्या तीन साइडशी कॉन्ग्रुएंट, म्हणून हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होणार बाय यस 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 टेस्ट नुसार. मग तुम्ही काय लिहू शकता, इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल CBD नुसार तुम्हाला काय लिहिता येईल. याच्यात ऑलरेडीच गिवन मध्ये दिले तुम्हाला AB कॉन्ग्रुएंट टू BC, इथं दिले सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BC, सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट DC. हे गणितात दिलेलं आहे. मग फक्त हे उचलून इथे लिहायचंय, म्हणजे निम्म उत्तर तर तुम्हाला गणितातच दिलंय. म्हणजे इथे लिहिणार तुम्ही सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BC, सेगमेंट AD
कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट डीसी, आणि हे दोन्ही पण दिलेले आहेत, गणितातच दिले म्हणून याला म्हणायचं गिवन. आणि एक पार्ट हा दिलेला नाही पण तुम्हाला ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षणाने कळतो की ह्या दोघांना सामायिक बाजू आहे. मग सामायिक बाजू म्हणजे सेगमेंट बीडी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट, आता याचं नाव एबीडी आणि सीबीडी म्हणजे बीडीच लिहू शकता तुम्ही, तर याला म्हणायचं कॉमन साइड. कॉमन साइड्स ही कॉमन साइड आहे, आणि म्हणून या दोघांचे याच्या तीन साइड्सची कॉन्ग्रुएंट, देअरफॉर ट्रायंगल एबीडी कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल सीबीडी बाय एस 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 टेस्ट. एस टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह झाले. आणि तुम्हाला जर वाटलं रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट लिहायचे, मग इथे लिहायचं रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स. मग आता तीन साइड गेले म्हणजे राहिले फक्त तीन अँगल, उरलेले घटक काय राहिले, इथं याच्या तीन बाजू गेलेल्या आहेत. एस एस सांगतात तीन साइड्स कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी वापरलेत, मग राहिले तीन अँगल. अँगल ए कॉन्ग्रुएंट टू अँगल सी, अँगल एबीडी कॉन्ग्रुएंट टू सीबीडी, आणि अँगल एडीबी कॉन्ग्रुएंट टू सीडीबी. त्याला कारण द्यायचं सीएसीटी, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 5 आपण सॉल्व्ह केला. राहिला एक लास्ट नंबरचा क्वेश्चन नंबर 6, तो एक सॉल्व्ह करू आणि मग आपण थांबू. तुम्हाला सांगा इन द गिवन फिगर अँगल पी कॉन्ग्रुएंट टू अँगल आर, पी आणि आर अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. सेगमेंट पीक्यू कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट आर क्यू, पीक्यू आणि आर क्यू म्हणजे ही पीक्यू बाजू आणि ही आर क्यू बाजू कॉन्ग्रुएंट आहे. हा अँगल पण कॉन्ग्रुएंट आहे. तर हे दोन त्रिकोण प्रूव्ह दॅट दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. पीक्यूटी म्हणजे हा कोपऱ्यातला ट्रायंगल, आणि दुसरा आर क्यू एस म्हणजे हा आर क्यू एस आणि हा पीक्यूटी, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचे. तुम्हाला दोन एलिमेंट कॉन्ग्रुएंट दिलेत, मग हे प्रूव्ह दॅट मध्ये कॉन्ग्रुएंट करण्यासाठी ह्या दोघांचा वापर करायचा. तुम्हाला निम्म उत्तर झालं फक्त एक शोधायचं. मग ह्या दोघांमध्ये लिहून टाकायचं अँगल पी, याचा पी अँगल आणि याचा आर अँगल कॉन्ग्रुएंट आहे गिवन. नंतर याची साइड पण कॉन्ग्रुएंट आहे, याची सेगमेंट पीक्यू कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट आर क्यू हे पण गिवन. म्हणजे एक अँगल आणि साइड कॉन्ग्रुएंट, आणि राहिला एक पार्ट. मग तुम्ही जर पाहिला हा पी क्यू टी त्रिकोण आणि आर क्यू एस म्हणजे हा कोण जर पाहिला तर इकडचा त्रिकोण घेतला तरी क्यू कोण येतोच, आणि इकडचा त्रिकोण घेतला तरी हा येतो. म्हणजे हा कोण दोन्हीही त्रिकोणांना आहे. म्हणून अँगल याचं नाव लिहू शकता तुम्ही पी क्यू टी कॉन्ग्रुएंट टू अँगल आर क्यू एस. कॉमन अँगल द्यायचं याला, कॉमन अँगल. मग झाले दोघांचे तीन घटक कॉन्ग्रुएंट. अँगल हा अँगल आहे, ही साइड आहे, हा अँगल. म्हणून ट्रायंगल पीक्यूटी कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल आर क्यू एस बाय एएसए टेस्ट. एएसए टेस्ट अँगल साइड अँगल टेस्ट नुसार हे दोन त्रिकोण कॉन्ग्रुएंट होतात. मग उरलेले पार्ट जर विचारले तुम्हाला तर लिहू शकता. उरलेले हे सारख्या मार्किंग मध्ये काढून टाकायचे. मग उरलं कोण, पीटी कॉन्ग्रुएंट टू आर एस. नंतर उरला तुमचा हा अँगल, हा याचा जर घेतला तर हा क्यू टी पी कॉन्ग्रुएंट टू हा क्यू एस आर, आणि अजून एक बाजू उरली याची ही क्यू टी आणि इकडच्याची एस, हा ट्रायंगल आहे क्यू एस आणि इकडच्याची क्यू टी. असे रिमेनिंग पार्ट लिहून टाका. क्यू टी कॉन्ग्रुएंट टू क्यू एस, अँगल एस कॉन्ग्रुएंट टू अँगल टी, अँगल पी टी कॉन्ग्रुएंट टू अँगल ते, साइड पी टी कॉन्ग्रुएंट टू साइड आर एस. तर ह्या प्रकारे हा एक्सरसाइज आपलं संपलं आहे. त्यानंतर आपण पुढच्या लेक्चरला पाहू आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. व्हेरी इम्पॉर्टंट थेरम आहे ते. तर ह्या एक्सरसाइज तुम्ही तुमच्या वहीमध्ये सॉल्व्ह करू.